नमस्कार, मी डॉक्टर गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतंच एक निरीक्षण नोंदवलं की इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड या कायद्याचा, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड म्हणजे IBC या कायद्याचा गैरवापर होतो आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होईल असं मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. आता IBCचा गैरवापर कसा होतोय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल हे आपण बघून घेऊया. त्याच्या आधी बघूया मुंबई उच्च न्यायालयासमोर जी केस आली होती, दक्षिण मुंबईतल्या एका मालमत्तेसंदर्भात केस होती. या मालमत्तेवरती कर्ज घेतलं गेलं आणि त्या कर्जामध्ये ज्या अटी होत्या किंवा ते क्लॉजेस होते त्याच्यामध्ये ते सरफेसी ॲक्टच्या अंडर येत होतं. सरफेसी ॲक्ट म्हणजे सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट असं या सरफेसी ॲक्टचं नाव आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये सरफेसी ॲक्ट म्हटलं जातं आणि त्या लोनच्या क्लॉजमध्ये ते सरफेसी ॲक्टच्या अंडर होतं. या सरफेसी ॲक्टच्या अंडर त्या बँकेने कारवाई करायला सुरुवात केली. म्हणजे जर लोनचे हप्ते थकलेले असले, कर्जाचे हप्ते थकलेले असले तर बँकेला ज्या मालमत्तेवरती कर्ज घेतलं आहे ती मालमत्ता लिलावामध्ये विकण्याची परवानगी आहे. आणि इथे या केसमध्ये झालं असं की सरफेसी ॲक्टप्रमाणे बँकेने कारवाई केली आणि ती मालमत्ता लिलावामध्ये विकली, त्याचे सेल डीड बनले, विक्रीचे कागदपत्र तयार झाले आणि त्याच्यानंतर कर्ज घेणारी जी व्यक्ती होती ती नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल NCLTकडे गेली आणि NCLTने इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड या कायद्याच्या अंतर्गत IBCच्या अंतर्गत कारवाई सुरू केली. IBCच्या अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर सरफेसी ॲक्टच्या अंडर जी मालमत्ता लिलावामध्ये निघालेली होती त्या पूर्ण प्रक्रियेला स्थगिती मिळाली. इथे या केसमध्ये झालं होतं असं की ती मालमत्ता विकली गेली होती आणि सेल डीडसुद्धा बनलेले होते. पण IBCच्या अंडर गेल्यानंतर त्याच्यावरती स्थगिती आली. IBCच्या नियमाच्या प्रमाणे या सरफेसी ॲक्टप्रमाणे लिलाव केला होता, त्याला स्थगिती आली. जरी सेल डीड बनलेलं असलं तरी रजिस्ट्रेशन झालं नाही. आणि म्हणून या केसमध्ये ज्या खरेदीदारांनी ती मालमत्ता विकत घेतली होती, सरफेसी ॲक्टमध्ये लिलावात आल्यानंतर ज्या खरेदीदाराने ती मालमत्ता विकत घेतली होती तो खरेदीदार, ती व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयात गेली आणि मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की सरफेसी ॲक्टच्या अंडर बँक कारवाई करत असताना सुरुवातीला ज्या नोटिसा पाठवल्या जातात त्याला डिफॉल्टर्स, ज्या कर्जदाराने हप्ते भरलेले नाही आहेत तो आणि त्याच्याबरोबरचे गॅरेंटर जे असतात, हमीदार जे असतात, ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. जेव्हा प्रॉपर्टी लिलावाच्या दिशेने जाते तेव्हा ते इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडकडे जातं प्रकरण आणि मग तिकडून स्थगिती येते. आता इथे काय होतं, जेव्हा इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडकडे गेल्यानंतर ते कंपनीशी रिलेटेड असतं, ती कंपनी दिवाळखोरीत निघालेली असते. कारण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे ते सगळं गेलेलं आहे, NCLTकडे गेलेलं आहे आणि मग ती कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्या कंपनीचं सरफेसी ॲक्टमध्ये असेटचा लिलाव होतो, असेट जी प्रॉपर्टी असते त्याचा लिलाव होतो आणि बँक स्वतःचे पैसे क्लिअर करते. म्हणजे बँक इथे तोट्यात जात नाही, बँकेला नफा होतो. बँकेला नफा होतं म्हणण्यापेक्षा बँक आपले पैसे रिकवर करण्यात यशस्वी होते. पण IBCमध्ये गेल्यानंतर काय होतं, त्या कंपनीचे सगळे व्हॅल्युएशन केली जाते. मग असेट्स किती आहेत, लोन किती आहेत आणि मग दुसरी कोणती कंपनी विकत घेते का, आणि मग दुसरी कोणती कंपनी जर ती पहिली कंपनी विकत घ्यायला आली तर होतं असं की लोनवरती हेअरकट मिळतो. लोनचं जे रिपेमेंट आहे त्याच्यावर हेअरकट मिळतो. हेअरकट म्हणजे काय, थोडक्यात आपण अगदी सामान्य भाषेत म्हणायला लागलं तर कन्सेशन. आणि आजपर्यंत 94% इथपर्यंत हेअरकट मिळालेला आहे. ऑन अँड ॲव्हरेज 70% हेअरकट मिळतो. 70% म्हणजे बँकेला फक्त जी थकबाकी आहे त्याच्या 30%च रक्कम मिळते. 70% जर हेअरकट असेल तर ती रक्कम मिळत नाही, कारण असेटचे व्हॅल्युएशन होते आणि मग त्याच्याप्रमाणे ते लोनची रिपेमेंट ठरवली जाते. याच्यामध्ये बँकेचा तोटा आहे. सरफेसी ॲक्टमध्ये तसं होत नाही. थेट बँक प्रॉपर्टी जी काय मालमत्ता असते त्याचा लिलाव करते आणि त्याच्यामधून स्वतःचे
लोनची जी उरलेली रिपेमेंट आहे त्याची रिकव्हरी करते. पण ते जर IBCमध्ये गेलं तर त्याची प्रोसिजर वेगळी आहे. IBC खरं तर ज्या खरंच दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आधार आहे, पण तसं न होता IBC कायद्याचा गैरवापर केला जातो आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने मत नोंदवलेलं आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्याचा बँकांना तोटा होतो आहे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. इट वूड पॅरलाइज इकॉनॉमी असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थव्यवस्थेला धक्का बसेल असं त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. हा विषय का घ्यावासा वाटला? कारण या विषयाकडे कोणी लक्ष दिलं नाही. ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे की अशीही एक केस झाली आणि त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावरती निकाल दिलेला आहे आणि खास करून निरीक्षण नोंदवलेलं आहे. जर IBC कायद्याचा असाच गैरवापर होत राहिला तर अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. म्हणून ह्या विषयावरती मी व्हिडिओ केला. या माझ्या गौरीनॉमिक्स या चॅनलवरती असेच आर्थिक विषयांशी संबंधित ज्या घडामोडी असतील त्याचं विश्लेषण केलं जाईल. हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या आर्थिक विषयाशी संबंधित विषयाचं विश्लेषण हवं असेल तर तसंही लिहून कळवा की अमुक विषय घ्या. मला ते नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.